नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण कला ही विनाकारण भरडली जाणार आहे. नैना त्याचबरोबर राहुल यांच्यामुळं कलावरती संक्रांत येणार आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण कलाची चूक नसताना तिला या पापाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला या सगळ्यातून स्वतःला निर्दोष सिद्ध करून चांदेकरांच्या घरी येत नैनाची हकलपट्टीसुद्धा करणार आहे. कारण नैना इतकी पाताळेंद्री आहे की काहीही झालं तरी कलाला कसं अडकवायचं हे या मूर्ख नैनाला खरंच चांगलं माहिती आहे. आणि कलाला मात्र कधीच बोलायची संधी दिली जात नाही. प्रत्येक वेळेस कलाला असं दाखवलं जातं की तू गप्प राहायचं, आता तू काही बोलायचं नाही. पण आता अद्वैत कलाची बाजू घेणार आहे आणि कला सगळे पुरावे घेऊन चांदेकरांच्या घरी पुन्हा येत नैनाची वाट लावणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कला त्याचबरोबर सगळेजण असतात आणि मग रोहिणी तिथे येते आणि रोहिणीला जी सवय असते आधी प्रस्तावना करायची, जो मूळ मुद्दा आहे ना तो बाजूला टाकायचा, कोड्यात 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 बोलत राहायचं, ते तिचं सुरू होतं. ती नेहमीप्रमाणे सुरुवात करते. ही जी कला आहे ना ती खूपच आतल्या गाठीची आहे. तिला या घरावरती कंट्रोल हवा आहे म्हणून ती सगळं प्लॅनिंग करून या घरामध्ये आलेली आहे. आणि कला हे सगळं मुद्दामहून करत आहे, हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे आबा म्हणतात, रोहिणी जे काय तुला बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल असं आबा सांगत असतात. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते, हो आबा, तुमचा कलावरती पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे कलाच्याबद्दल एकही अपशब्द बोललेला तुम्हाला चालत नाही. पण या कलाने आणि तिच्या या पाताळेंद्री बहिणीने जे कांड केलेलं आहे ते कांड मी तुमच्या सर्वांच्या समोर आणणार आहे असं रोहिणी बोलत असते. आबा तिला वारंवार सांगत असतात की बास झालं आता रोहिणी, जे बोलायचं आहे ते तुला मूळ मुद्दा जो आहे त्याला ये असं आबा वारंवार सांगत असतात. आणि त्याचवेळी इकडे रोहिणी आता मूळ मुद्द्याला येते आणि ती सांगू लागते की ही जी कला आहे ना हिला आपल्या घरातलं हे सगळं धन दौलत संपत्ती सगळं हवं आहे. म्हणून तर तिने अद्वैतला पण तिच्या बरोबर याच्यामध्ये ठेवलेलं आहे, कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. आबा म्हणतात, मगापासून तेच काय चाललंय तुझं ग, जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोलून टाक असं आबा तिच्यावरती ओरडतात. तेव्हा रोहिणी म्हणते, हो आबा बोलते. त्यावेळेस कला पण म्हणू लागते की काय बोलताय तुम्ही रोहिणी मॅडम, मला कळतच नाही आहे मी काय केलेलं आहे आणि कसला कंट्रोल. अद्वैत पण म्हणत असतो की माझ्यावर कोणी कंट्रोल करू शकत नाही आहे, मी अद्वैत चांदेकर आहे. इथे अद्वैत मात्र थांबत नाही, तोही त्याची बाजू सांगत असतो की मी काय कलाच्या कंट्रोलमध्ये राहत नाही असं अद्वैतही बोलून दाखवतो. परंतु इकडे कलाची मात्र नाटकं सुरूच असतात. कला जे बोलत असते ते खूपच विचित्र पद्धतीनं तिचं चाललेलं असतं. नैना जी बोलत असते ते विचित्र पद्धतीनं चाललेलं असतं. चुकून मी कला म्हटलेलं होतं पण ते चुकून झालेलं आहे, त्यासाठी प्रेक्षकांना माफ करा. तर इकडे रोहिणी मात्र नखरे चालूच असतात. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी ह्या ज्या बहिणी आहेत त्या ठरवून आपल्या घरात आलेल्या आहेत आणि त्यांनी जे हे केलेलं आहे हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. आबा तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही जी नैना आहे ना असं म्हणत तिकडे रोहिणी ही नैनाच्या जवळ जाते आणि नैनाच्या पोटाला लावलेलं जे गाठोडं आहे म्हणजे खोटं पोट आहे ती ओढून बाहेर काढते आणि म्हणू लागते की आबा हे बघितलं का, ही जी नैना आहे ना ही प्रेग्नंटच नाही आहे. हिनं आपल्याला सांगते की हिला 7 महिने झालेले आहे, तिचे दिवस भरलेले आहेत, आपण सगळेजण वेड्यासारखे हिची सेवा करत आहोत, हिला बोलत आहोत, हिला प्रत्येक वेळेस सांगत आहोत हे कर ते कर, खायला काय पाहिजे नको हे बघत आहोत. पण तुम्हाला माहिती नाही आहे आबा, ह्या नैनाने आपल्याला फसवलेलं आहे आणि नैना ही प्रेग्नंट नाही. आणि त्या क्षणी नैनाच्या जवळ जाऊन इकडे रोहिणीने तिचं जे खोटं पोट आहे ते ओढून काढलेलं असतं. नैनाला कळायच्या आत तिच्या पोटाचं गाठोडं खाली पडलेलं असतं आणि नैना मात्र पाहतच बसते. नैनाला आता खूप भीती वाटू लागते, आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. तिला कळत नसतं की मी आता नक्की काय करू, म्हणजे मला तर यात सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पण आता हे सगळेजण मला ह्याच्यामध्ये अडकवणार आहेत, मी कसं बाहेर पडणार यातून हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि तिची नाटकं मात्र सुरू झालेली असतात. आबा म्हणत असतात, काय आहे हे सगळं. तेव्हा सरोज त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच राहतात. तेव्हा
तिथे लगेचच नैना डोक्याने विचार करू लागते. नैना म्हणायला लागते, नाही, काहीतरी वेगळं आहे हे सगळं, कारण यामध्ये मी पूर्ण अडकली जाईल. कारण कलाला या घरातनं बाहेर काढणं सोपं आहे. जर मला यांनी बाहेर काढलं तर खूप अवघड होईल. हा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ती म्हणू लागते की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. या सगळ्याच्या मागे खरी मास्टर माइंड आहे ती कला आहे. ते ऐकता क्षणी सरोज म्हणते, काय सांगतेस तू? तेव्हा नैना म्हणू लागते की हो, कारण हे कलानेच केलेलं होतं. तुम्हाला सांगू का कुठून सुरुवात झालेली आहे? तुमच्या घरी देवीचा उत्सव होता, त्याच्यासाठी आम्हाला पासेस हवे होते. हे सगळं जे होतं ना तिथून सुरुवात झालेली आहे आणि मग कलानेच ठरवलेलं होतं. इव्हन कलाचा पुढचा प्लॅन पण असा आहे की सोहमचं लग्न काजलशी लावून द्यायचं. हे सगळं नैना बोलत असते आणि सगळ्यांना धक्का बसू लागतो. तर इकडे अद्वैत पण विचार करायला लागतो. आबा म्हणतात, काय बोलतेस तू हे सगळं? तेव्हा नैना म्हणत असते, हो, विचारा तुम्ही तिला, कारण डॉक्टर सौरभला तिनं भेटलेली होती. आणि मूर्खासारखं नैना तोंडाला येईल ते बोलत असते. तिला जराही भान राहिलेलं नसतं. आपण काय बोलतोय, काय वागतोय. कला मात्र डोक्याला हात लावते आणि रोहिणीच्या हातात तर आयतं कुलीतच मिळालेलं असतं, कारण रोहिणीला तर तेच हवं होतं. कलाला तर बाहेर काढायचंच आहे. परंतु इथे रोहिणी मात्र विचार करत असते की हे सगळं काय झालं? हे तर माझ्या बाजूनेच फासे पडायला गेले आहेत. आणि बिचारी गरीब कला, तिची काहीही चूक नसताना या सगळ्यामध्ये भरडली जात असते आणि तिला मात्र मुद्दाम होऊन नैना या सगळ्यामध्ये अडकवत असते. बिचाऱ्या कलाला काहीही माहिती नसतं आणि नैना मात्र तिला अडकवून रिकामी होत असते. ती म्हणत असते की हे सगळं तिने केलेलं आहे, तिला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि मग रोहिणी म्हणू लागते, बघितलं का, एका बहिणीचं कांड समोर आलं की दुसऱ्या बहिणीचं आपोआप एकीनं सांगितलेलं आहे. म्हणजे ही कला ठरवून आलेली आहे चांदेकरांच्या घरी. पहिल्यांदा हे स्थळ आलं, त्यानंतर ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. हे सगळं ती बोलत असते. परंतु इकडे कलाला धक्का बसलेला असतो की हे कसं शक्य आहे? हे शक्यच नाही आहे, मी असं काही केलेलंच नाही आहे. आणि मला नैनाताई असं का बोलत आहे? कला म्हणू लागते की मला बोलायचं आहे, ऐकून घ्याल का आधी? तेव्हा सरोज म्हणते, काय बोलणार आहेस गं तू आता? कारण एवढं सगळं कारस्थान तू रचलेलं आहे आणि अजून तुला काय बोलायचं आहे? म्हणजे अजून बोलण्यासारखं काही आहे का तुझ्याकडे? असं ती बोलू लागते. कला म्हणते की मला बोलायचं आहे. आबांनाही धक्का बसलेला असतो. आबाही म्हणत असतात की हे सगळं काय होत आहे? कारण कला कला असं करणं शक्यच नाही. अद्वैतही ते म्हणत असतो. तेव्हा कला म्हणू लागते की हो, मागच्या आठवड्यात मी डॉक्टर सौरभ यांना भेटायला गेले होते. कारण नैनाताई आपल्यापासून गोष्टी लपवत असते, आपल्याला ती काहीही नीट सांगत नाही. म्हणून मी डॉक्टर सौरभला भेटायला गेलेले होते. आणि डॉक्टर सौरभने मला जे सांगितलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नाही, तिची प्रेग्नन्सी वगैरे सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नैनाताईने डॉक्टर सौरभला इथे बोलवलेलं होतं. ही गोष्टही मला आवडलेली नव्हती. म्हणून मी डॉक्टर सौरभच्या क्लिनिक जाऊन त्यांना विचारलेलं होतं. हे कला सांगते. तेव्हा नैना म्हणू लागते, बघितलं का, हे डॉक्टर सौरभला माझ्या परस्पर जाऊन भेटते. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का, या सगळ्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे? असं नैना बोलत असते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि मग कला सांगू लागते, काय बोलतेस नैनाताई तू? अगं, पुरावे मिळाले होते. तू आणि राहुल मला एका हॉटेलमध्ये सापडलेला होता. ते CCTV फुटेज मी आणून दाखवलं होतं. त्याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलशील आणि मी आरोप तुझे सहन करू. तेव्हा रोहिणी म्हणते, तू तर बोलूच नकोस गं, कारण हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे. या सगळ्याला जबाबदार तूच आहे. तूच माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. राहुल सांगू लागतो की हो, या कलानेच माझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. या कलामुळेच ह्या नैनासारख्या मुलीशी माझे लग्न झालं. ऐन मंडपामध्ये ज्या गोष्टी घडल्या, तिथे ऐनवेळी जे घडलेलं होतं ते इतकं विचित्र होतं. कारण माझी काहीही चूक नव्हती, तरीही आबा तुम्ही मला या मुलीशी लग्न करायला लावलं. तेव्हा कला म्हणत असते की राहुल, एक मिनिट, तुझी काहीही चूक नव्हती असं नाही. अद्वैत आणि नैनाच्या लग्नाच्या वेळेस तू नैनाला तिथून पळवून घेऊन गेला. भर मंडपात तू पण पळवून घेऊन गेला आणि हॉटेलमध्ये राहिला होता. तिथलं CCTV फुटेज मी सगळ्यांना दाखवलेलं होतं. ही तुझी चूक होती. आणि त्याचबरोबर हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की तू आता म्हणू नकोस की तू धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. आणि कला मात्र ह्यावेळेस बोलत असते, ती ऐकून घेत नसते. कलाने ठरवलेलं असतं की तिची काही चूक नाही. कारण कलाने याच्या आधीही अद्वैतला सांगितलेलं आहे, जे सत्य आहे त्या सत्याच्या बाजूने मी प्रत्येक वेळेस उभी राहणार आहे. आणि कला सत्याच्या बाजूनेच उभी राहत असते, ती बोलत असते. आणि त्याचवेळी कला सांगू लागते की हे बघा, माझं काहीही चुकलेलं नाही आहे, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा ज्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या होत्या त्या गोष्टी फक्त मी तुमच्यासमोर मांडलेल्या होत्या. यामध्ये माझा कोणताही दोष नाही किंवा माझा कोणताही स्वार्थीपणा नाही.
हे कला सांगत असते. आणि त्याचबरोबर नैना मात्र तिच्याकडे पाहत असते. नैना म्हणत असते की ही कला खोटं बोलतेय. आजही कला खोटं बोलत आहे, कारण ही सगळं खोटं सांगत आहे. कारण तिने हे सगळं घडवून आणलेलं होतं, माझं आणि राहुलचं लग्न. कारण काही झालं तरी तिला या घरात यायचं होतं, तिला अद्वैतशी लग्न करायचं होतं, म्हणून तिने हे सगळं केलेलं होतं. हे सगळं नैना बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच असतात. आबाही अगदी कन्फ्यूज झालेले असतात. आबांनाही कळत नसतं की हे सगळं काय होत आहे. आणि मग इकडे रोहिणी मात्र बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते, बघितलं का ह्या बहिणींची कारस्थानं, म्हणजे पहिल्यांदा एकीशी लग्न ठरलं तिथंही त्यांनी खोटारडेपणा केलेला आहे. या कलाने नैनाची बहीण असूनही आपल्या सगळ्यांपासून ते सत्य लपवून ठेवलेलं आहे. तिनं आपल्या सगळ्यांना हे सत्य सांगितलेलं नाही. त्याचबरोबर तिने प्रत्येक वेळेस आपल्याशी खोटं बोललेली आहे. आपल्या अद्वैतसोबतही ती खोटंच बोललेली आहे. ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आत्ताही तिचं हेच नाटक चाललेलं आहे. हे सगळं कलाच्या बाजूने विरोधात रोहिणी बोलत असते. तिचं असं म्हणणं असतं की ही जी कला आहे ती खोटारडीच आहे. अख्खी खरे फॅमिली जी आहे ना ती खोटारडी आहे, कारण यांची आईही अशीच आहे, तिनंही असंच केलेलं आहे. हे सगळं म्हणत आरोप केले जात असतात. आणि मग रोहिणी म्हणते की नाही, आत्ताच्या आत्ता हिला या घराच्या बाहेर काढायचं आहे. आणि मग सरोज म्हणते की नाही, या मुलीला माझ्या घरामध्ये जागा नाही. अद्वैत म्हणत असतो, गाई काय बोलतेस तू, तिचा काय दोष आहे याच्यामध्ये. परंतु सगळेजण कलाला दोषी ठरवतात आणि कलाला घराच्या बाहेर काढू लागतात. आणि मग कलाला घराच्या बाहेर काढलेलं असतं. पण इकडे नैना मात्र अंगावा करू लागते. ती म्हणत असते, हे मला सगळं माहितीच नव्हतं, हे सगळं नाही कलाने केलेलं आहे, या सगळ्याला कला जबाबदार आहे. आणि मग रोहिणी कलाला घराच्या बाहेर काढत नाही, तर कलाला तिथेच ठेवून घेते. नैनाला तिथेच ठेवून घेते आणि कलाला घराच्या बाहेर सरोजने हाकललेलं असतं. परंतु सरोज मात्र इकडे म्हणू लागते की तुला कळतंय का रोहिणी, दोघींनाही घराच्या बाहेर काढायचं होतं, तू नैनाला का ठेवून घेतलेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणू लागते की सरोजविनी, पहिल्यांदा माझ्या गोष्ट एक लक्षात आलेली आहे, जर ती नैना इथं असेल तर आपल्याला वापर करून घेता येईल आणि त्या कलाला या घरात आणता येणार नाही. खरं तर हा सगळा रोहिणीचा डाव असतो, कारण कला सगळा होल्ड हातात घेऊन रोहिणीची वाट लावणार हे तिला माहिती असतं, म्हणून तर तिला ते करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अद्वैत जो आहे त्याचा संसार सुखाचा होऊ द्यायचा नसतो, असं म्हणत आता त्या दोघीजणी एकत्र आलेले असतात आणि सरोजला इकडे वेड्यात काढलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला घरी गेलेली असते. घरी गेल्यावर आई बाबा तिला विचारतात की काय झालं, कारण संगीता पण आता दिनकरची तब्येत बरी नसते, म्हणून त्या घरी जाऊन राहत असते. आणि इकडे आता ती विचारतात तेव्हा कला म्हणत असते की नाही, काही नाही, मी एकटीच आलेली आहे, जरा मला इकडे तुमच्याकडे यावं वाटलं म्हणून आलेले आहे. आणि कला मग शांतच राहते आणि मग ती काहीच बोलत नाही, तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडं सरोज मात्र रोहिणीला विचारत असते की रोहिणी, हिलाही घराच्या बाहेर काढलं पाहिजे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आपण काय करूया, त्या कलाची एकदा वाट लावली ना, मग हिच्या बाजूने आपण विचार करूया, कारण काहीही झालं तरी हिलाही घराच्या बाहेर काढायचंच आहे. कारण त्या खऱ्यांची कुठलीच मुलगी मला आपल्या घरामध्ये नको आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत सगळं आपलं नुकसानच केलेलं आहे. हे सगळं रोहिणी बोलत असते. आता कला मात्र शांत राहत नाही. घरी जाऊन ती आईला सगळा घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते की नैनाताईने हे सगळं कांड केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर इकडे संगीतालाही टेन्शन आलेलं असतं, दिनकरलाही टेन्शन आलेलं असतं. 7 महिन्याचं पोट आहे हे दाखवणारी ही पोरगी मूर्ख कशी म्हणायची. आपल्या मातृत्वाचा, आईपणाचा तिथे बाजार मांडलेला आहे, ही गोष्ट संगीता म्हणत असते. आता कलाला राग आलेला असतो. कलाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मी सच्ची आहे, मी खरी आहे, तर मी सगळ्यांच्या समोर हे प्रूव्ह करणार, कारण घरातल्या कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. मग कला डायरेक्टली जाते ती डॉक्टर सौरभकडे आणि त्याला म्हणू लागते की मला कळलेलं आहे की नैनाताई प्रेग्नंट नाही आहे, पण आता मला तुझ्याकडून ऐकून घ्यायचं आहे की हे सगळं तू का केलेलं आहेस. कलाने त्या क्षणी व्हिडिओ ऑन केलेला असतो मोबाईलमध्ये आणि इकडे आभा आणि त्याचबरोबर अद्वैत बोलत असतात. अद्वैत म्हणत असतो की मला असं वाटतंय की खरी खोटी नाही आहे, तिनं खरी आहे. आणि इकडे कला मात्र सौरभला विचारत असते. तेव्हा सौरभ सांगू लागतो की नैनाने हे सगळं नाटक केलेलं होतं, कारण राहुलने तिला फसवलेलं आहे असं तिनं मला सांगितलं होतं. मग राहुलशी लग्न करायचं आणि त्यांच्या घरातली संपत्ती घ्यायची आणि मग ती माझ्याकडे येणार होती माझ्याशी लग्न करायला. खरं तर मी गेली वर्ष झालं म्हणजे तिच्या मागं लागलो, जेव्हापासून त्यांचं लग्न झालं आहे ना तेव्हापासून 6 महिने झालं मी तिच्या मागं लागलो आहे. पण तिनं मलाही फसवत आलेली आहे. मला फक्त म्हणत होती की मी राहुलला डिवोर्स देणार आहे, पण
तिने तसं केलेलं नाही आणि तिनं शेवटी राहुलसोबतच संसार सुरू केलेला आहे. कलाने हे सगळं घेतलेलं असतं. तो म्हणत असतो की जेव्हा आम्ही तुमच्या घरी तिला बघायला गेलेलो होतो तेव्हाच तिने मला हे सगळं सांगितलेलं आणि ऐन साखरपुड्याच्या दिवशी तिनं प्रेग्नंट असल्याचं नाटक सुरू केलं होतं. हे राहुल सगळ्यांच्या समोर हे सौरभ सांगत असतो आणि कलाने त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. सौरभला कारण कलाने धमकी दिलेली असते, तू जर मला सत्य सांगितलं नाही तर मी पोलिसात जाणार आहे आणि तुझी डॉक्टरी रद्द करणार आहे. इकडे कला आता हा सगळा पुरावा घेऊन चांदेकरांच्या घरी येते. सूरज म्हणू लागते की मुली तू कशाला आलीस ग या घरामध्ये. तेव्हा कला म्हणत असते की मला बोलायचं आहे आणि आता मला कोणीही अडवायचं नाही आहे बोलण्यापासून, कारण काहीही झालं तरी मी चांदेकरांची अजूनही सून आहे. अद्वैत चांदेकरची बायको आहे. तिच्या पाठोपाठ अद्वैतही आलेला असतो आणि अद्वैत शांतपणे सगळ्या गोष्टी पाहत असतो. तेव्हा कला तिथं आलेली असते. कला मग तो पुरावा, तो व्हिडिओ आहे तो सगळ्यांना दाखवू लागते आणि कला म्हणू लागते की बघितलं का हे सगळं काय आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटत आहे की मी खोटारडी आहे, कारण या खोटारड्या मुलीवरती तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि माझ्यावरती खोटेपणाचा कलंक लावला, कारण नैनाताई काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलंच पाहिजे. आता शेवटी सत्य काय आहे हे मला समोर आणायचं होतं आणि म्हणून मी हे सगळं केलेलं आहे आणि हा व्हिडिओ खरा आहे असं कला सांगत असते. तेव्हा आबा सगळेजण तो व्हिडिओ पाहतात आणि सगळ्यांना धक्का बसतो. आता अद्वैत आणि कला दोघं शांत बसत नाही. ते म्हणतात की बस आता नैनाला या घरात ठेवायचं नाही. अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि तो राहुललाही सांगू लागतो की राहुल आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करणार आहे आणि हिनं जे कांड केलेलं आहे त्यासाठी अब्रू नुकसानीचा दावा तिच्यावर ठोकणार आहे, कारण कलासाठी तिने जी वागलेली आहे ती चुकीचंच वागलेली आहे. आणि अद्वैत म्हणतो की जेव्हापासून खरे घराच्या बाहेर पडलेली होती तेव्हापासून ती कुठे जाते काय करते या सगळ्या गोष्टी मी पाहत होतो आणि मी सगळं जाणून घेतलेलं होतं. मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि आत्ताही ती डॉक्टर सौरभ यांना भेटायला गेलेली होती तेव्हाही मी तिच्यासोबतच होतो. हे जेव्हा अद्वैत स्वतःच्या तोंडाने सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि कलालाही खरं वाटतं. अद्वैतने कलाची साथ दिलेली आहे आणि कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्याने एक नवरा म्हणून जे कर्तव्य आहे ते पूर्ण केलेलं आहे. नैनाला तर हकलून दिलेलं आहे, तिला जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि कला अद्वैतचा पुन्हा संसार सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.